बातमी मोठी आहे। मुंढवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणामध्ये अटी समोर आलेली आहे। शीतल तेजवानींनी अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता खरेदी खत केल्याचे कळतंय। 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेखच नाहीये। मात्र सामान्यांच्या खरेदी खतावेळेस किती पैसे दिले, पैसे कसे देणार याचा उल्लेख देखील या खरेदी खतात केला जात असतो। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। पुण्यातील मुंढवा परिसरातल्या याच जमीन व्यवहारामध्ये रोज नवीन खुलासे होताना पाहायला मिळतात। आता जो नवीन खुलासा झालेला आहे तो अर्थातच हा जो जमीन व्यवहार अमेडिया कंपनी सोबत झालेला आहे तो शीतल तेजवानी यांनी केलेला आहे। मात्र 1 रुपयाही न घेता या जमिनीचं खरेदी खत करण्यात आलेला आहे आणि एकूण 300 कोटींसाठी हा व्यवहार झाल्याची माहिती मिळते। मग खरेदी खतामध्ये तसं कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही। या व्यवहारामध्ये आणखीन काही कर्मचारी अधिकारी अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये त्यांच्यावर देखील जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू झाल्याचं कळतंय। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार आहे। तेजवानीचा परदेशात प्रवास यावेळेस झाल्याची देखील त्यामुळे माहिती मिळणार आहे। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्याच अनुषंगाने आता ही चौकशी केली जाते। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांच्या विरोधात 2 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। एक बावधन पोलीस स्टेशन आणि दुसरा खडक पोलीस स्टेशन। या दोन्ही ठिकाणी 2 ही खरं तर प्रकरणं आहेत। एक मुंढवा प्रकरण आणि दुसरा बोपुडीच्या जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची अडचण वाढलेली आहे। शीतल तेजवानी सध्या परदेशात पळून गेल्याचा संशय हा पुणे पोलिसांचा आहे आणि या शीतल तेजवानीच्या बंगल्याबाहेरून आता आपण आहोत। कोरेगाव पार्क या ठिकाणी हा शीतल तेजवानीचा बंगला आहे। हा बंगला सध्या बंद आहे। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार हा बंगला सील करण्यात आल्याची माहिती देखील आहे। त्यामुळे या बंगल्यात सध्या कुणीही राहत नाहीये। शीतल तेजवानी यांना कदाचित पुणे पोलिसांकडून अटक देखील होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी। एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता माजी मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांबद्दल विधान केलेलं आहे। ते वादात आलंय, पाहूया ते नेमकं काय आहे वक्तव्य। आता मी मंत्री आहे, बताओ कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटील बड़ा है? बताओ कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटील बड़ा है? लोक प्रतिनिधी फ्रेश राहा, फ्रेश। कधी तुमचा जीव चालला जाईल सांगता येत नाही, कधी माझा जाईल सांगता येत नाही। बघा ना माझं संजय राऊत ऍडमिट आहे, काय सांगा तुम्हाला? तो मेरा माल है भाई, मेरा माल है। मी वाचलं पाहिजे। देवाला प्रार्थना केली मी, जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे। आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय, संपू नये असं मला वाटतं। मी संजय राऊतबद्दल बोलतो, त्याला शुभेच्छा देतो, त्याची तब्येत चांगली हो। पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही। पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे।